हॅलो, मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक. त्याच्यापैकी 4 पुस्तकं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहेत. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. प्रारंभ पार्ट 1, प्रारंभ पार्ट 2, प्रारब्ध हे माझी खरी स्टोरी आहे. आणि पैसा आणि श्रीमंती 4 पुस्तकं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यापैकी ही 3 पुस्तकं जी आहेत ती वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती. सो रिसेंटली काय झालं, दोन जुळ्या लहान लहान मुली होत्या. त्या दोघी एकमेकांचे मजाक उडवत होते, म्हणजे मस्करी करत होते, म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्यासमोरच डाऊन फील करवत होत्या, मजाक उडवत होते की असं हिला काही नाही असं सॉर्ट ऑफ. तर ते बघून मला असं क्लिक झालं की ह्या तर मुली छोट्या होत्या, तर पण जे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की असं चर्चा असते की अरे त्या आपण क्वालिटी काम देतोय पण आपल्या कलिगलाच प्रमोशन मिळत आहे, किंवा तुम्ही क्वालिटी काम करताय पण तुमच्याऐवजी कोणी दुसऱ्यांनाच बाहेरच्या देशातले प्रोजेक्ट्स मिळत आहेत, किंवा अरे हा माझ्या कॉलेजमध्ये होता आणि आता नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप करतो, एवढी ग्रोथ होते. तर ह्या सगळ्या जलसीमुळे एकमेकांचा मजाक उडवला जातो, वगैरे असा प्रकार केला जातो. सो तर त्यांना मला असं सांगायचं आहे की ते गाणं ना, वो तेरा ध्यान किधर है, तर तुमचं ध्यान कुठले असलं पाहिजे, तर तुमचा सेल्फ ग्रोथवर असली पाहिजे. तर तुम्ही तुमचं मेंटल, इमोशनल, मानसिक, शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक प्रगतीकडे स्वतःच्या लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासोबतच माझी गुरु अंजना ऋतू नेहमी म्हणते, तुम्ही तुमच्या एनर्जीवर काम करा, तुमच्या सेल्फ एनर्जीवर काम करा, तुमच्या मनी एनर्जीवर काम करा. आफ्टर ऑल सगळी काही एनर्जी आहे. तर जर तुमची एनर्जीवर काम केलं, मनी एनर्जीवर काम, तुम्हाला काय वाटतं त्या लोकांना प्रमोशन का मिळते, ते ऑनसाईटला का जातात, का तर त्यांनी त्यांच्या एनर्जीवर काम केलं, सेल्फ एनर्जीवर, मनी एनर्जी इम्प्रूव्ह केली आहे. त्यामुळे त्याच्यामुळे त्यांना प्रमोशन्स मिळतात, त्यामुळे त्यांना बाहेरच्या देशातले प्रोजेक्ट मिळतात, किंवा त्यांची लाईफस्टाईल अशी की ते इझिली नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप करू शकतात. सो मला तुम्हाला हेच सांगायचं की तुम्ही पहिले सगळ्यात आधी तुमच्या ग्रोथकडे, पर्सनल सेल्फ ग्रोथकडे लक्ष द्या, प्रायोरिटी करा. आणि दुसरं, रिसेंटली एक शाहरुख खानचा व्हिडिओ आलेला, तो बोलतो की तो असं म्हणतो, माझं लक्ष कोण माझ्याबद्दल काय बोलतं ह्याच्याकडे नसतं, मी दुसऱ्यांबद्दल बोलतही नाही आणि मला बोलायला वेळही नाही, तर त्याचा लक्ष हा स्वतःकडे तो असतं. आणि पहिले तो स्वतःला बेस्ट समजतो. सेकंड तर दुसरी गोष्ट तर आहे, तो त्याचं पूर्ण लक्ष सेल्फ ग्रोथकडे आहे, त्याचं लक्ष पूर्ण त्याच्या एनर्जीकडे आहे, तो आय एम द बेस्ट म्हणतोय म्हणजे. आणि सेकंड, त्याचं लक्ष त्याच्या टॅलेंट इम्प्रूव्हमेंटकडे आहे, त्याच्या कामाकडे आहे, एक इमानदारीने काम करण्याकडे, प्रामाणिकपणे आणि खरेपणाकडे काम करण्याकडे, आणि वेळोवेळी आपलं स्किल्स अपडेट करण्याकडे आहे. तो त्याच्यासोबत तो माणूस म्हणून चांगला आहे, दयाळू पण आहे, काइंड आहे, तो रिस्पेक्टफुली वागतो. सो हे आपलं काइंडनेस असलं पाहिजे, सगळ्यांशी रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. सो आजच्या व्हिडिओचं मी समअप करते. असं ती तर लहान मुलं होती, पण आता तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी दुसऱ्यांकडे असल्यामुळे एकमेकांमध्ये जलसीमुळे मजाक उडवला जातो, किंवा जलसी असली जाते. तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या एनर्जीवर काम करा, तुम्ही तुमच्या मनी एनर्जीवर काम करा, आणि तुमचं पूर्ण प्रायोरिटी द्या. तुमचं मेंटल, मानसिक, शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्टेबल आणि योग्य ते ज्ञान मिळवण्याकडे, अपग्रेड करण्याकडे पूर्ण लक्ष द्या. सो दॅट्स इट फॉर टुडे. स्वतःला भरपूर प्रेम करा आणि बिग स्माइल ऑन युअर फेस. आणि लक्षात ठेवा, तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही पॉवरफुल आहात. तुम्ही जोसेफ मर्फी यांचं अवचेतन मन की शक्ती हे पुस्तक वाचा. मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सबकॉन्शियस माइंडची ताकद जाणून घेतला जाईल. आणि डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचं प्लेसिबो हे पुस्तक वाचा. त्यामुळे तुम्हाला ब्रेनची ताकद कळेल आणि तुम्हाला कळेल तुमच्या ब्रेन आणि सबकॉन्शियस माइंडच्या बळावर तुम्हाला हवं ते मिळवू शकता. सो
तुम्ही पॉवरफुल आहेत हे कायम लक्षात ठेवा. यू आर पॉवरफुल अँड यू आर क्रिएटर ऑफ युअर लक्झरियस अँड कम्फर्टेबल लाईफ. दॅट्स इट फॉर टुडे. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय. थँक्यू.